मी आपल्याला सांगू इच्छितो की आता हिवाळी अधिवेशन नागपूर चालू आहे आणि नागपूरच्या 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आता आज सकाळीच एक तुम्हाला कल्पना आहे की आज एकाला त्या ठिकाणी बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन त्या बिबट्याला आता जेरबंद केलंय. त्या गोष्टीला 1 तास तो झालेला नाही. जर हिवाळी अधिवेशन आणि ह्या ठिकाणी नागपूरला जर 10 किलोमीटरच्या अंतरावर बिबट्या आल्या तर याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये आज जवळजवळ 9 ते 10 हजार बिबट्याची संख्या झालेली आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये 55 लोक गेल्या 3 महिन्यामध्ये मेले. आता लोक सरकार असं म्हणते की मानेला ताऱ्याचा पट्टा महिलांनी बांधला पाहिजे, शेतकऱ्यांनी बांधला पाहिजे, तरी शेती केली पाहिजे. अंगणामध्ये आमची मुलं खेळत नाहीये. अंगणाच्या बाजूने सरळ सौर ऊर्जेचं कंपाऊंड लावून, करंटचं कंपाऊंड लावून आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आमची मुलं मला आता रस्त्यावर नाही, अंगणामध्ये नाही, शाळेमध्ये जात नाही. मला असं वाटतं की या अनेक उपाययोजना करण्यापेक्षा मी कालही बोललोय आदरणीय वनमंत्र्यांना आणि सरकारला की हात जोडून विनंती करतो, 3 महिन्यांच्या आतमध्ये आपण 2000 बिबटे राहतील असे रेस्क्यू सेंटर बनवा. 1000 मध्ये मादी, 1000च्या पिंजऱ्यामध्ये मादी आणि 1000 मध्ये नर, जेणेकरून नसबंदीचा पण विषय मिटेल. आणि वाईल्ड लाईफ वाल्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सगळ्या लोकांना सांभाळण्याचे तुम्हाला आम्ही पैसे देतो, त्यांची तजवीज आम्ही करू, त्यांचं हॉस्पिटल आम्ही बांधू. तातडीने शासनाने हे अधिवेशन संपायच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर तालुक्यामध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये बनवावं, जेणेकरून हे आता इथून पुढे बिबटे हे तुम्हाला ट्रॅप करून त्याला बेशुद्ध करून त्याची आपल्याला एक आपण काय म्हणतो त्याला ब्लू स्टार ऑपरेशन, आपल्याला अतिशय मायक्रो ऑपरेशन करावं लागेल आणि या लोकांना उचलून तुम्हाला जेरबंद करावं लागेल, त्यांना तिथे बसून खायला घाला. आज तुम्ही म्हणता की शेळ्या सोडणार, शेळ्या सोडून होणार नाही. त्या शेळ्या मुळात हे लोक जंगलातच राहत नाही. ही लोक जी राहतात ही सर्व राहतात उसाच्या आणि आमच्या घराजवळ, जंगलाचा प्रश्नच राहत नाहीये. त्यामुळे ही काय काय तज्ञ लोकांचे आदरणीय मंत्री महोदयांचे सल्ले देतात. त्या सर्व सचिवांना माझी विनंती आहे, आपण मुंबईमध्ये राहता, फ्लॅट मध्ये राहता, आपण सिक्युरिटी मध्ये राहता, तुम्हाला ग्रामीणची अवस्था माहित नाही, तुम्हाला जनतेची अडचण माहित नाही. 3-3 महिन्याचं बाळ, 4-4 वर्षाचं बाळ, 6-6 वर्षाची बाळ, आता महिला भगिनी शेती करताना या सकाळ दुपार संध्याकाळ बरं आता दिवसा पण हल्ल्यावर लागले. आज दिवसा माणसं बाहेर पडले त्यांच्या डायरेक्ट आगो येतो. त्यामुळे मला असं वाटतं बिबटचा विषय अतिशय भयंकर आहे आणि आपण राज्य आपत्ती घोषित केली पाहिजे बिबट्याच्या बाबतीत, राज्य आपत्ती.